21 दिवस दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती सोनम वांगचुक हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नीट पेपर फुटीसाठी हे उपोषणास बसलेले आहेत. त्याला सपोर्ट म्हणून आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून येथे आंदोलनाला बसलेलो आहोत. तमाम भारतातील सर्व युवक युवतींना माझं असं सांगणं आहे की जे सोनम वांगचुक आपल्यासाठी तिथं बसलेले आहेत त्यांना सर्व भारतातील युवकांनी त्यांना सहकार्य सपोर्ट करावा, जेणेकरून इथून पुढं जे काही आत्महत्या असतील किंवा पेपरफुटीचे विषय असतील किंवा शैक्षणिक गैरव्यवहार असतील यास आळा बसला जाईल. आज हा सोनम वांगचुक 21 दिवस झालं हे आपल्यासाठी उपोषणास बसलेले आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार हे एक कारण सांगून त्यांना स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे. तर मला असं म्हणायचं आहे की आजपासून पावसाळी अधिवेशन चालू होतंय, तर केंद्र सरकारने याचं उत्तर द्यावं आणि हे जे काही शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी याची जबाबदारी या अपयशाची घेऊन राजीनामा द्यावा ही आमची तमाम सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची महाविकास आघाडीतर्फे मागणी आहे. झाली यानंतर संपूर्ण देशभरामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडत राहिल्या. अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या की जे विद्यार्थी अहोरात्र या ठिकाणी म्हणजे आपल्याला शिक्षण घेत असताना अहोरात्र कष्ट करून जे विद्यार्थी परीक्षेसाठी तयारी करत होते, अचानक कुठून तरी पेपरफुटी होती आणि कुणासाठी होती पेपरफुटीनंतर अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या. या केंद्र सरकार राज्य सरकार हे त्याला जबाबदार असताना लोकशाही पद्धतीनं सोनम वांगचुक हे दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती उपोषण करत असताना त्यांचं जे लोकशाहीतलं उपोषण होतं ते या हुकुमशाही सरकारने मोडीस काढण्याचा जो प्रयत्न केलेला आहे. सरकार एकीकडे म्हणतोय की युवा वर्ग देशाचं भवितव्य आहे. मला या निमित्तानं आता त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही युवकांच्या आत्महत्या होऊन देखील जर खुर्ची सोडणार नसाल तर या सरकारचं नक्की चाललंय का? हे सरकार युवकांच्या हिताचं आहे का त्यांच्या विरोधातलं आहे? हा खऱ्या अर्थानं आजचा प्रश्न आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.